धारावी पुनर्विकास प्रकल्पाला वेग आला असतानाच आता या प्रकल्पावरून ठाणे आणि मुलुंड परिसरात नव्या वादाला तोंड फुटलंय। धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत अपात्र रहिवाशांचे धारावी बाहेर पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी मुलुंड येथील सुमारे 58 एकर मिठागरांची जागा प्रस्तावित करण्यात आली आहे। मात्र या निर्णयामुळे स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली। धारावीतील अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये करण्यात आल्यास या भागातील आधीच ताणलेल्या पायाभूत सुविधांवर आणखी मोठा भार पडेल अशी भीती व्यक्त केली जाते। आनंदनगर मुलुंड चेकनाका पूर्व द्रुतगती महामार्ग आणि घोडबंदर रोड परिसरात दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते। सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागत असून नागरिकांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागते। अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात पुनर्वसन प्रकल्प उभारल्यास हजारो नवीन वाहनांचा भार या मार्गावर पडणार असून वाहतूक व्यवस्था आणखी कोलमडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे धारावी पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसनाचा मुद्दा आता केवळ विकासाचा विषय न राहता वाहतूक, पर्यावरण आणि स्थानिक सुविधांच्या प्रश्नांशी जोडला गेला असून येत्या काळात हा वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसतायत। द पोलीस न्यूज साठी नितीन पाटील, मुंबई।